राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगावचे उपबाजारावर विंचूर, मुंबई, सोलापूर तसेच हैदराबाद, बेंगलोर, इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक 30 जुलै 2026चे कांदा बाजारभाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कांद्याच्या दरामध्ये नेमका काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आज कांदा भावाची परिस्थिती नेमकी कशी आहे, बाजारात नेमका काय बदल आज आलेला आहे. तर मित्रांनो, जसं की नाफेडने आपला कांदा खरेदी दर हा आजपासून वाढवलेला आहे. ए ग्रेड दर्जाचा कांदा नाफेड 2335 रुपये क्विंटलने आजपासून कांदा हा नाफेड खरेदी करणार आहे. आणि या नाफेड कांदा खरेदीमुळे कांद्याच्या दरामध्ये नाशिक जिल्ह्यात काय बदल होऊ शकतो याचा व्हिडिओ आपण सकाळी टाकलेला होता. आणि मित्रांनो, तसेच काहीसा बदल आपल्याला नाशिक जिल्ह्यातील या दोन मार्केटमध्ये दिसून येत आहे. कांदा दरात थोडासा बदल हा झालेला आहे. तर मित्रांनो, किती रुपयापर्यंत बाजारभाव निघालेला आहेत ते जाणून घेऊयात. त्यानंतर आपण सोलापूर, मुंबई तर पाहणारच आहोत, पण साऊथकडे नेमकी आज काय परिस्थिती आहे, तिथे काय नेमकी कांद्याची आजची परिस्थिती वाटत आहे तेही जाणून घेऊयात. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये 517 वाहनांचा लिलाव झाला. 700 रुपयापासून 2455 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदा 2151 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर विंचूर येथे 530 वाहनांचा लिलाव झाला. 600 रुपयापासून 2400 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 2050 रुपये क्विंटलपर्यंत आज विंचूर येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, लासलगाव येथे जर पाहिलं कालच्या बाजाराच्या तुलनेत, तर कांद्याचा दर किलो मागे 1 ते 1.5 रुपयांनी सुधारलेला आहे. तर विंचूर येथे आज कांद्याचा दर अगदी हलकासा सुधारलेला दिसून येत आहे. म्हणजेच मित्रांनो, आपण जसं सांगितलं होतं की नाफेड खरेदीचा कांद्याच्या दरावर नाशिक जिल्ह्यात काय बदल होऊ शकते, ते जे मी सांगितलं होतं ते खरं होताना आपल्याला दिसून येत आहे. थोडासा बदल आज नाशिक जिल्ह्यातील भावामध्ये या मार्केटमध्ये झालेला आहे. आणि मित्रांनो, इतर ठिकाणची परिस्थिती आता आपण पाहूयात. मुंबई येथे आज 8921 क्विंटलची आवक ही आलेली होती. 1200 रुपयापासून 2400 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले आहेत. तर 1800 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा आज मुंबई येथे विकलेला आहे. मुंबई येथे कांद्याचा दर आज स्थिर आहे. तर इकडे सोलापूर येथे 105 गाड्यांची आवक होती. सोलापूर येथे एक्स्ट्रा बिग साईज कांद्याचा एक अर्धा लॉट 2700 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर बिग साईज कांदा, मोठा साईज कांदा 2500 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्का साईज कांदा 2300 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 2200 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1900 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1500 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकली. डिस्कलन मार 1800 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सिंगल स्किन 1500 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर मित्रांनो, सुपरफास्ट सेल हा सध्या सोलापूर येथे आज झालेला आहे. मार्केट हे चांगले डिमांड मार्केटला आहे. आणि हा जो रिपोर्ट आपण पाहिला तो चांगल्या क्वालिटी कांद्याचा रिपोर्ट हा आहे. तर मित्रांनो, आता इंदोर मंडी येथील परिस्थिती पाहूयात. इंदोर मंडी येथे 35,000 प्लस गोण्याची आवक आज होती. VIP सुपर कांदे 2300 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सुपर कांदे 2000 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. हलके कांदे 1800 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 1500 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 600 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चार्डम 500 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर 1-2 लॉट 2500 रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकलेला आहे. तर इंदोर मंडी येथे कांद्याचा भाव मागील बाजाराच्या तुलनेत आपल्याला स्थिर दिसून येत आहे. तर इकडे हैदराबाद येथे 45 प्लस गाड्यांची आवक आहे. एक्स्ट्रा सुपर बिग साईज माल 2800 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिग साईज कांदा 2500 ते 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुका साईज कांदा 2400 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 2000 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1600 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्ड 1000 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जोड कांदा 1000 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सिंगल पत्ती कांदा 1500 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला.
डॅमेज मिक्स माल 1200 2100 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे. तर इकडे बेंगलोर येथे 35,193 गोण्याची आवक आहे. बेस्ट क्वालिटी कांद्याचे 4-5 लॉट 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदा 2,800 2,900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्कल साईज कांदा 2,600 2,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 2,300 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 2,100 ते 2,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1,800 ते 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकली. स्मॉल साईज कांदा 1,600 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. चोपडा 1,400 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. डिस्कलर कांदा 1,800 ते 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिजापूरचा कांदा 2,000 ते 2,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नवीन कांदा 1,800 ते 2,600 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. तर बेंगलोर येथे नवीन कांद्याचा दर आज कमी झालेला आहे, परंतु जुन्या कांद्याचा भाव आज स्थिर आहे. तर हैदराबाद बेंगलोर मार्केटची परिस्थिती जर पाहिली तर तिथं मात्र आवक आज कमी झालेली आहे आणि कांद्याचे दर आपल्याला स्थिर दिसून येत आहे. आवक जर अशीच 1-2 दिवस राहिली तर नक्की कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा आपल्याला सुधारणा दिसण्याचे चान्सेस सध्या या आवकेवरून दिसून येत आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.